नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। तुळजापूर तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र सुरूच। परंड्यानंतर नळदुर्गात मोठी कारवाई। घरातच साठवला होता प्रतिबंधित गुटखा। 3.5 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त। आता बातमी विस्ताराने। धाराशिव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या धाडसत्राला वेग आला असून परंड्यातील मोठ्या कारवाईनंतर आता नळदुर्ग येथेही प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। नळदुर्ग येथील एका घरावर टाकलेल्या धाडीत तब्बल 3,58,610 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इस्माईल काझी राहणार नळदुर्ग तालुका तुळजापूर यांनी आपल्या राहत्या घरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व विविध तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा विक्रीसाठी ठेवला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन धाराशिव यांच्या पथकाने दिनांक 9 जून रोजी छापा टाकला असता बाबा तंबाखू, रत्ना ब्रँड तंबाखू, बाबा सेंट टेब तंबाखू आदी विविध प्रकारचा प्रतिबंधित माल आढळून आला। तपासणी दरम्यान एकूण 3,58,610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांसह संपूर्ण साठा जप्त करून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री विरोधात अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या धाडसत्रामुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून आगामी काळात अशा कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत अल्तमश स्टील अँड फॅब्रिकेशन, परंडा। घर, शेत, बांधकाम किंवा फॅब्रिकेशनच्या सर्व कामांसाठी एकच विश्वासार्ह ठिकाण। सर्वात स्वस्त, सर्वात मस्त। भेट द्या व खात्री करा। पत्रे, पाईप, अँगल, हार्डवेअर, जाळी, द्राक्ष बागेसाठी फाउंडेशन साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण। पत्ता कुंभेफळ रोड, वलीबाबा दर्गाजवळ, परंडा। चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।